नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. लोकनेते स्व दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या न्याय मागणीसाठी 22 डिसेंबर रोजी भूमिपुत्रांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या ऐतिहासिक न्याय मागणीकडे वेधण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकनेते दिबा पाटील, भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड यांच्या वतीने चिंचपाडा येथील काळभैरव मंदिरात नियोजन सभा पार पडली. सभेमध्ये 22 डिसेंबरच्या मोर्चाचे मार्ग, सहभाग, शिस्तबद्ध नियोजन तसेच विविध गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा हा लढा आता निर्णायक वळणावर असून सर्व समाज घटकांनी एकत्र येत या आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. काही दिवसांपूर्वी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी शासन स्तरावर नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना देखील या संदर्भात आपली मागणी सांगितली, परंतु सर्व भूमिपुत्रांची मागणी अद्याप अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश मामा म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, गेले 11 वर्ष हा संघर्ष सुरू आहे. विमानतळ चालू झालेले आहे. 25 तारखेपासून टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे. आम्हाला शब्द होता त्यांच्या अगोदरच त्या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचे नाव दिले जाणार आहे, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रोसिजर झालेली नाही. म्हणून येथे 22 तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने 5ही जिल्ह्यातील सगळ्या संघटना काम करतात. तसेच कृती समिती असेल, आम्ही सर्व मिळून हा मोर्चा येथे 22 तारखेला भिवंडीतून पाय सुरू करणार आहोत. तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे. आमची मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. अशा प्रकारे नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी येत्या 22 तारखेला सर्व भूमिपुत्र संघटना, कृती समिती यांच्याकडून आंदोलन पुकारले असून मोर्चाचे आयोजन केले आहे. गेली 11 वर्ष हा संघर्ष सुरू आहे. विमानतळ चालू झालेलं आहे आणि 25 तारखेपासून रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे. आणि आम्हाला शब्द होता की त्याच्या अगोदर या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार आहे, परंतु आत्तापर्यंत अशी कुठलीही प्रोसिजर ही झालेली नाही. आणि म्हणून येत्या 22 तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने, ज्याच्यात आमचे सगळे जेही या 5 जिल्ह्यात संघटना काम करतात, आमची कृती समिती असेल, आम्ही सगळेजण मिळून हा मोर्चा येत्या 22 तारखेला भिवंडीतून सुरू होणार आहे. पायी दिंडी सोहळा असेल आणि तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे. आणि आम्हाला आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत. आणि राहिला विषय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाने, विधानसभा असेल विधान परिषद असेल, 2022ला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. जवळजवळ 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडू नये. काही कळत नाही तर केंद्र सरकार त्याला का मंजुरी देते. आणि साधारणतः या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 150 पेक्षा जास्त, 150 पेक्षा जास्त कॅबिनेट बैठका झाल्या. आणि कॅबिनेट बैठकमध्ये तो प्रस्ताव येणं बाकी आहे, की नोट बनवून तो प्रस्ताव येणं बाकी आहे. प्रस्ताव आला तर त्वरित त्याला मान्यता मिळेल, कारण राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहाने त्याला एकमताने मान्यता दिली. पण त्याच्याविषयी वादग्रस्त कोणाचा विषयही नाही. आणि असं असताना देखील केंद्र सरकार का करत नाही. मी परवाच्या दिवशी अजित मोहोळ साहेबांची पुन्हा एकदा भेटली आणि त्यांना विचारलं पण की साहेब नक्की अडचण काय. तर ते बोलले नाही, तो प्रस्ताव आलेला आहे, एकमताने आलेला आहे आणि तो प्रस्ताव येईल कॅबिनेटमध्ये. मी बोललो साहेब 3 वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित का. तर ज्या प्रस्तावावर कुठलाही वाद नाही, कुठलाही नाही, ना राज्य सरकारचा वाद आहे ना स्थानिक भूमी. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.